अमित जरा आवाज कमी कर, जरा आवाज कमी कर. यार हॅलो, आम्ही तिथे ना तासाभरात पोहोचू बरं का. काय फालतू बोलतोय आपण तासाभरात कसे काय पोचू? हो हो मला कळतंय, मी तुम्हाला सांगतो. हो थँक्यू, बाय. हे मला ती जागा स्वस्तामध्ये मिळालेली, कळलं का तुला? ऐका मित्रांनो, सॅमनी फार्म हाऊस अरेंज केलं आहे. फक्त इमॅजिन करा ते किती छान असेल. मी कुठल्याही चीप रेस्टॉरंटमध्ये थांबणार नाही. मला स्वच्छ आणि कम्फर्टेबल रूम हवा. कळलं तुम्हाला? तुम्हाला जर एवढाच प्रॉब्लेम असेल ना, तुम्ही स्वतः तिथे जा आणि एक चांगली जागा शोधा ना. ए शट अप मूर्ख. तू गप्पा बस. विशाल स्टॉप इट यार. कब्रिस्तान? वाव, काय अमेझिंग जागा आहे यार. याच्यात अमेझिंग काय आहे? इडियट. ते बघण्यासाठी नजर पाहिजे आणि बुद्धी सुद्धा. या दोन्ही गोष्टी तुझ्याकडे नाहीयेत. आणि ह्यात तुझी चूक नाहीये बरं का, कारण मॉडेलकडे या दोन्ही गोष्टींची कमी असते. सॅम, स्टॉप टीजिंग हर. आणि हे तुझं परफेक्ट फार्म हाऊस? कब्रिस्तान? मला काय माहिती होतं? आता लक्षात आलं स्वस्तात कसं काय मिळालं. कधीतरी तुझा मेंदू गप्पा बस आहे, वापरणार. अभ्यासू. यार मला तर इथे राहायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. ज्याला प्रॉब्लेम आहे त्याने खुशाल जावं. मला पण काहीच प्रॉब्लेम नाहीये. काय आहे हे? काय झालं मिशाल? काही नाही. मला का असं वाटतंय की मी अगोदर इथे आले. मला कळतंय. काय? हेच की तुझा छोटा मेंदू आहे. आलेही असशील, तुला काय लक्षात राहणार आहे? शट अप यार मूर्ख. नॉट बॅड. बघून असं वाटतं की बऱ्याच काळापासून बंद होतं. पण आपल्याला काय, आपल्यासाठी तर ही जागा एकदम परफेक्ट आहे. काय मिशाल? हो नक्कीच. ऐका सगळ्यांनी, आपण काही रूल बनवूया. स्वच्छतेची काळजी घ्यायची आणि मला कोणी त्रास नाही देणार. काहीतरी विचित्र वाटतंय ना? किती शांतता आहे. हो, पण मला फार आवडतं शहराच्या बाहेर. शांतता मिळते आणि विचार करायला वेळ सुद्धा. आणि तुला माहितीये, खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा मिळतात. मलाही असंच वाटतंय. माहितीये, सॅम व्यतिरिक्त आपल्या सगळ्यांचे ड्रीम्स आहेत. अमित फॅशन फोटोग्राफर, मी टॉप मॉडेल, नंतर आम्ही लग्न करणार. परफेक्ट. हो हो, एकदम परफेक्ट. तुम्ही इतके बोरिंग का आहात रे? आता काय झालं? तू प्रत्येक वेळी काही ना काही वाचत असतोस, नाहीतर घाणेरडी पेंटिंग बनवतोस जो 10 वर्षाचा मुलगाही बनवेल. आणि मिस्टर फोटोग्राफर कुठल्या तरी जागेची फोटो काढत असणार, नाहीतर मिशालची. नाहीतर काय तुझे फोटो काढत बसू. एनिवेज, उद्या रात्री माझ्या मित्राच्या फार्म हाऊसवर इथे जवळ पार्टी आहे. काय सीन आहे? सॅम, तुला आयुष्यात पार्टीच्या व्यतिरिक्त अजून काय करायचंय? मी तर उद्या रात्री पार्टीला चाललोय. तुम्हाला यायचंय तर या.
रे पुकारे तुझे मन जा रे मना ले मुझे सुन प्यारे लगा ले गले खो जा रे तू गा रे संग रे. खूपच बकवास. सॅम, कुठलं तरी काम असेल ना जे तुला नीट येत असेल? हां येतं ना. आय एन्जॉय माय लाईफ. तुमच्यासारखं जीवन बर्बाद करत नाहीये. सॅम, यू नीड टू ग्रो अप. क्यों ना हम साथ में बड़े हो जाए ब्युटिफुल. अरे यार, इथे लांब लांबपर्यंत काहीच नाहीये. एकच एअर स्टेशन आहे आणि तेही 8 किलोमीटर दूर. आणि हे फार्म हाऊसच्या समोर कब्रस्तान काय बरं? आपल्याला कुठे इथे आयुष्यभर राहायचंय. एखादा ऑप्शन मिळाला की लगेच निघायचं. पण अमित, इथे फोनला सिग्नल सुद्धा नाहीये. इथे तर फोनला सिग्नलच नाहीये. तुला कोणाला कॉल करायचा आहे? सॅम, कधीतरी विचार करून बोलत जा. अगं असं काय बोललोय मी? शटअप. मी जाऊन बघून येतो. तू थांब, मी बघ. व्हॉट? मिशाल, आर यू ओके? हो, मी ठीक आहे. हे बघ सॅम, माहिती आहे ना तुला, तू काहीही बडबडत असतो. ठीकच तर म्हणत होता तो. मला कोणाला कॉल करायचंय? माझं कोण आहे? मिशाल, अशी काय परिस्थिती होती? अशी कुठली परिस्थिती होती माझ्या आईवडिलांची की ज्यांनी आपली 3 वर्षाची मुलगी दुसऱ्यांच्या हाती दिली आणि नंतर कधी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न सुद्धा नाही केला? मला सुद्धा हे नाही माहिती की मी कोण आहे. मला खरंच नाही माहिती की मी कोण आहे. मिशाल, फक्त तो दिवस आणि आजचा दिवस. सगळ्या मित्रांना वाटतं मी जिनेस आहे. फक्त त्यांना एवढं नाही माहिती की मी ती टेस्ट इंटरनेटवरनं उचलली होती. नीता, तुला काय झालं? नीता, काय? एवढी शांत शांत का बसलीस? काल रात्री मी एक विचित्र स्वप्न बघितलं. ओहो, स्वप्न पडलं होतं बाबूला. बाबू घाबरला. आईस्क्रीम आणू? स्टॉप इट अमित. तुला माहिती नाही ती अपसेट आहे. अच्छा चल सांग,
काय बघितलं स्वप्नात? मला तर नाही ना बघितलंस. कधीतरी आम्हालाही स्वप्नात बघा की. शट अप गाईज, अजून काही नाही बघितलं मी. अच्छा, मी जरा सिक्युरिटीला भेटून येतो. फोनचे सिग्नल्स अजून नाही आले. सो गाईज, पार्टीला तयार ना? पार्टी? हा, माझ्या मित्राच्या फार्म हाऊसवर पार्टी आहे आज. तर जाऊया ना, खूप मजा येईल. हो ना अमित? ओके, जाऊया. नीता, स्वप्न ही अशी असतात की ज्यांना आपण कधी भेटलो नाही आणि कधी कुठे गेलो नाही. आणि जाग्यांचंही असंच असतं, आपण कुठे गेलो नसतं तरी स्वप्नात येतात. तर मुद्दा हा आहे, जे काही स्वप्न पडलं त्याचा काही अर्थही नसेल. मला फक्त एवढंच सांगायचं होतं की डोंट वरी. विकास, थँक्यू. ही कोण आहे? हे जे आम्ही गेल्या आठवड्यात शूट केलं होतं ना, त्याची मॉडेल आहे. चांगली मुलगी आहे. हम्म. आणि तुला माहितीये, तिचा सेन्स ऑफ ह्युमर इतका चांगला होता, हसून पोट दुखायला लागलं माझं. एवढी चांगली होती तर लग्न का नाही केलं तिच्या बरोबर? तुला माहितीये मस्करी करतोय ना मी. अमित, तुला माहितीये मला अशा प्रकारची मस्करी नाही आवडत. आणि तुला माहितीये, तू सोडून जाण्याची भीती मला सतत असते. एक तूच तर आहे माझ्या आयुष्यात. आणि नेहमी तुझाच राहील. मला तुझं प्रत्येक स्वप्न पूर्ण करायचंय. आणि मी जे काही करतो तुझ्यासाठीच तर करतो. मला या क्यूटच्या मुलीला सतत हसताना बघायचंय. आणि आता तर ते तुझं स्विमिंग पूलवालं ड्रीम हाऊस पण आहे. त्याच्यात काय होतं? वॉक इन वॉटर. वॉकिंग वॉर्डरोब. अमित, तू कधी चेंज तर नाही होणार ना? नेव्हर, प्रॉमिस. विशाल, तू तर नाही ना बदलणार कधी? जाडी नाही ना होणार कधी? आजोबा, आजोबा, आमच्या इकडे फोनच चालत नाहीयेत. तुम्हाला काय माहितीये का? मला नाही माहीत. तुम्ही इथे कधीपासून? खूप वर्ष झाली. या फार्म हाऊसच्या मधोमध कब्रस्तान काय? तुम्हाला काही माहितीये? या घरामध्ये मिस्टर जोसेफ आणि त्यांची बायको त्यांच्या 2 मुलींसोबत राहत होते. माझ्याच हातांनी काढलंय मी त्या सगळ्यांना इथे. सगळ्यांना? म्हणजे इथे काय झालं होतं? आजोबा, नीता, तू डिसाईड केलेस की तू काय घालणार? नाही, अजून तरी नाही केलं. काय? तू एवढी रिलॅक्स का बसली आहेस? पार्टी आहे. अच्छा, सांग मला, हे कसं वाटतंय? वाव, व्हेरी नाईस. वाव, माझं वेडिंग ड्रेस ना तूच डिझाईन करणार. डन. नीता, एक सांग, तुला सॅम चांगला वाटतो ना? सॅम? विशाल, तू वेडी झाली आहेस. का? चांगला तर आहे. तो एक मित्र आहे
आणि तसं पण ना त्याची फालतू बडबड मी 5 मिनिटाच्या वर सहन नाही करू शकत. आणि मला हुशार आणि स्मार्ट मुलं आवडतात, सॅम सारखा बावळट नाही. रिअली हुशार लोक बोरिंग असतात ना. एनिवेज, लवकर उठ आणि तयार हो. हा, फक्त 1 मिनिट. नीता, आता उठ. चल लवकर, चल ना. ओके मिशाल. विश्वास करू शकत नाहीये. हे सगळं कसं झालं? माझा हात माझ्या कंट्रोल मध्ये नव्हता. ते माया नाव मी नाही लिहिलं. काहीतरी चुकीचं घडतंय अमित. रिलॅक्स मिशाल, मी आहे ना तुझ्यासोबत. मला सांग काय झालंय. हो, मी सुद्धा ते स्वप्न विसरू शकले नाही. त्या मुलीचा चेहरा अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. या घरात काहीतरी प्रॉब्लेम आहे. ओके रिलॅक्स व्हा दोघींनी. हे बघा, एक तर नवीन जागा आहे, त्यात समोरच कब्रस्तान आहे. नक्कीच तुम्ही त्यामुळे घाबरला आहात. तुम्ही थोडा वेळ जाऊन द्याल का? हो, विकास बरोबर बोलतोय. हे बघ, आम्ही पण इथेच राहतोय ना, पण आमच्या बरोबर काहीच नाही झालं. चला, जस्ट चिअर अप, लेट्स पार्टी. पण अमित, काही होणार नाही, आय प्रॉमिस. ओके, चल मिशाल. अरे तुम्हाला तरी काय वाटतं रे, इथे काय आहे का? अरे नाही यार, या मुलींना ओव्हर सेन्सिटिव्ह असतात. हां, मला वाटतं त्या थोड्या घाबरल्या आहेत. जस्ट गिव्ह देम सम टाइम. काय झालं? काय तुला पण काय मुलगी वगैरे दिसली काय? अरे नाही यार, कॅमेरा पडत होता.
पिझ्झा डिलिव्हरी सर. किती वर्ष झाले याचे? 2000 झाले सर. पार्टी चालली आहे का सर? मजा आहे हा. आम्ही तुला झालं काय? तुला काय करायचंय? तू जा डान्स कर. काय हे काय मूर्खासारखं बोलतोय? जस्ट रिलॅक्स, ओके? आय एम रिलॅक्स्ड. मला आज कळलंय की तू खरंच अजून लहानच आहेस. आणि मला आता कळलं की तू किती मोठा सायको विशाल आहे. बस कर यार. यू स्टॉप इट. यारे काय होतं? मला तर विश्वासच बसत नाहीये. अली, तू पोलिसांना कॉल केलास? नाही, काय सांगणार मी पोलिसांना फोन करून? मला काहीच कळत नाहीये. रिलॅक्स. तू पोलिसांना कॉल कर. तुझ्या फार्म हाऊसवर मर्डर झालाय. अरे तू बेकार फसशील. मी कशाला फसेन? मी थोडीच मर्डर केलाय. आता जर मी परत गेलो तर तो मलाही मारून टाकेल. जेव्हा पोलीस येतील तेव्हा जाईन मी. हे रिदाला काय झालं यार? तिच्यासमोर मर्डर झालाय. ऑब्व्हियसली ती शॉकमध्ये आहे यार. हिचा ताप वाढतोय. मला वाटतंय नीताला आराम करू दे. आपण मध्ये मध्ये चेक करत राहूया.
हा? नीताला काहीतरी झालंय. काय झालं? मला नाही माहिती. चल बघूया. काय झालं? कम ऑन गाईज, मला माहितीये जे काही झाले ते खूप वाईट झालंय. जस्ट ट्राय टू फॉरगेट इट. जेव्हापासून आपण आलोय इथे काही ना काही होत आहे. मिशाल, यू आर राईट. या घरात एक विचित्र फिलिंग आहे. असं वाटतंय की आपल्याला कोणीतरी बघतंय. तुम्ही मुली पण ना खरंच ड्रामा क्वीन्स आहात. काही नाहीये घरात यार. हो, पार्टीमध्ये एक सायको आला होता, पण त्याचा या घराशी काहीच संबंध नाहीये. मिशाल, cheer up यार, मी तुला नवीन लिपस्टिक घेऊन देईन. नाही विकास, दे आर राईट. काय यार, तू सुद्धा? आपल्याला इथून निघायला हवं. अमित, काय झालंय? काही नाही, सगळं ठीक होईल. डोंट वरी. सॅम आता येईलच थोड्या वेळात. त्याच्याशी बोलूया. 1-2 दिवसात दुसरीकडे कुठेतरी व्यवस्था होईल. चला, जर तुम्हाला वाटतच असेल इथे काहीतरी आहे तर ठीक आहे, आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊया. ते आजोबा एक्झॅक्ट काय करत असतात एकाच जागी? आपण जेव्हापासून इथे आलोय ते जमीन खोदतायत. वेल गर्ल्स, खूप भूक लागली आहे. चला आपण सँडविचेस बनवूया. ठीक आहे? आता जसेही बनवेल ना तसं खाऊन हो घेशील. हो. विशाल, जमेल ना तुम्हाला? मला कळत नाही की अमितला असं का वाटतं की मला काही काम येत नाही, की मी मंदबुद्धी आहे. तू का हसतेस? आता सांग, काय मदत करू? काही नाही, तू राहू दे, मी स्वतः करीन. माहितीये नीता, मला पण असं वाटतंय की आपल्याला कोणी बघतंय. त्या दिवशी जेव्हा मी माया लिहिलं मिररवर, तर माझा हात माझ्या कंट्रोलमध्ये नव्हता. आणि आज सकाळी जेव्हा तू म्हणालीस की मी काय बोलले? काही नाही, सॅम, काय? सॅम, सॅम, सॅम. सॅम, अरे काय झालं तुला? मला काही कळत नाहीये. हं? मी आता बाहेर एका मुलीला बघितलंय कब्रिस्तानमध्ये, आणि परत परत माझ्या कानात एकच आवाज येत होता, माया. माया? हो, माया.
हू द हेल इज माया. आणि सगळ्यात विचित्र म्हणजे तिचा चेहरा एकदम मिशेल सारखा दिसतोय. काय असं कसं बोलू शकतो तू? हाऊज दॅट पॉसिबल? सॅम बरोबर बोलतोय. मी सुद्धा पाहिलंय तिला. अमित, हे सगळं काय होत आहे? डोंट वरी, रिलॅक्स. आपण उद्याच कुठली तरी नवीन जागा अरेंज करू. ओके? माया. सॅम, अरे चल ना तू. कुठे? अरे चल ना तू. विकास तू हे काय करतोयस? वेळा झालायस का? जर ती भूतनी आली तर? रिलॅक्स. अरे अरे हे बघ. माया जोसेफ, 1981 ते 2004. ओ माय गॉड, याचा अर्थ माया एक भूत आहे. अरे मला कळतच नाहीये यार, हे सगळं मूवीज मध्ये असतं. माया माया आपल्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करते. आता काय सांगायचंय तिला? आणि आता मेली तर तिला मागे काय सांगायचंय अजून? शी इज ट्राइंग टू मेक कॉन्टॅक्ट. तू थांब इथेच, मी आलोच. अरे मला एवढे सोडतोयस? अरे थांब विकास.
चहा? थँक्यू. तसाच क्लायमेट खूप छान वाटतंय ना? तू असा एकटा का बसलायस इथे? आणि आज तर तुझ्या हातात पुस्तक सुद्धा नाहीये. कसला विचार करतोयस? काही नाही. तुला माहितीये मी कुठल्या गोष्टीवर बिलीव्ह करते? माणसांनी नेहमी हसत खेळत राहिलं पाहिजे. बरोबर बोलतीये ना? हो. नीता, एक विचारू का? हं? गुड मॉर्निंग गायज. कशाला तडमडतो इथे? फॉर यू. असं म्हणतात की सकाळी सुंदर आणि क्यूट चेहरे बघायचे असतात. आणि तू ह्याच्याबरोबर बसलीयस. तुला काय झालं? तुझं तोंड का पडलंय? काही नाही झालं रे, तुझ्यापेक्षा तर चांगलाच आहे ना. वडेवा. रिदा, किती सुंदर सकाळ आहे ना. किती चांगलं वाटेल जेव्हा दोन प्रेमळ लोक एकत्र वॉक करतील, है ना? मला अजिबात असं वाटत नाही. बोरिंग इन्सान. तू स्वतःची सवय तिला पण लावलीस का? चांगलं आहे ना यार. आता जाऊया सामान आणायला. बाकीचे कुठे आहेत? येत आहेत. मारिया जोसेफ. हे काय बोलताय तुम्ही? सोडा. ही मारिया नाहीये. का आलीयस इथे? का आलीयस? तू मरणार आहेस इथे. ती तुझी वाट बघतेय. या जमिनीला तुझं रक्त हवंय. गप्प बस. रक्त हवंय तुझं. निघून जा इथून. निघून जा. माहित नाही कोण होती ती विचित्र बाई. मला तर इकडे सगळेच वेडे वाटतात. पण ते पागल मला मारिया का म्हणत होती? विशाल, कारण का ती पागल होती. सॅम, तुझं बोलणं झालं काशिफ सोबत? दुसऱ्या फार्म हाऊस बद्दल काही बोलला? हो, माझं बोलणं झालंय. तो म्हणाला आणखीन एक फार्म हाऊस आहे इथे, उद्यापर्यंत कन्फर्म करून सांगेल तो. असं वाटतंय गाडी खराब झाली आहे. काय कटकट आहे. अरे आता काहीतरी करायला हवं ना. बघ जरा जवळच गॅरेज असेल. मी जाऊन बघतो. मी पण सोबत येते. लवकर या रे. मारिया, मारिया, तू इथे नाही यायला पाहिजे होतस. विशाल चल जाऊया इथून. चल.
हे काय करतोय? काही नाही. काही शोधतोय का? हा, शोधतोय ना. सत्य. सत्य? उहुहुहु. किती भोळी आहेस ना तू. तुला काही माहीतच नाही यातलं, है ना? सॅम, तू हे काय बोलतोय? चला आपण हे नाटक संपवूया आता, ठीक आहे? खरं खरं सांग मिशाल, हे सगळं काय चाललंय? सॅम, तू एवढा संशय का घेतोय? काहीच चालत नाही स्टुपिड. माझ्या डोक्याशी खेळू नकोस मिशाल. बोल, कोण आहेस तू? चल इथे बस. हे बघ सॅम, तुला फार टेन्शन आहे आणि मला कळतंय आपण इथे सगळे टेन्स आहोत. तू मला विचारतो आहे की मी कोण आहे. आय एम युअर फ्रेंड. फ्रेंड? नाही 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 नाही, मी तुला नाही ओळखत. खरं तर तुलाच माहित नाही तू कोण आहेस. सॅम, स्टॉप इट. का? खरं ऐकून वाईट वाटलं का? तुला माहितीये मिशाल, तू कोणीही असू शकतेस. तू एखादी सायको पण असू शकतेस. या पुस्तकानुसार ही जी पण ताकद आहे तिच्याशी आपण नाही लढू शकत. हे काय बोलतोयस तू? हे जिन, भूत, माया, मी ह्यातलं काही नाही मानत. तुम्ही सगळे आंधळे आहात का? तिचा चेहरा मिशाल सारखा दिसतो, भूतचा. तुम्हाला हे कळत नाहीये का हे सगळं ही करतीये? शी इज अ ब्लडी सायको. सॅम, गप्पा बस. मी करतेय हे सगळं? सॅम, तू पागल झालायस का? सॅम, तुला लाज वाटायला पाहिजे. तुम्ही सगळे एकत्र आहात. हे तू काय बडबडतोयस? हा, तुला हा त्रास होतो ना की मी तुझ्या गर्लफ्रेंडला काहीतरी म्हणालो? तुला आमची काही चिंताच नाहीये ना? मूर्ख बनवते आपल्याला. शट अप. पुन्हा जर मिशाल बद्दल काहीही वाकडं बोललास ना तर मी थोबाड फोडेन तुझं. आणि ही माझी शेवटची वॉर्निंग आहे तुला. वाव, एका मुलीसाठी मित्राला विसरतोयस तू? मिशाल तुझी पण मैत्रीण आहे. तुला दिसत नाहीये तुझ्या या फालतू गोष्टीमुळे तिला किती त्रास होतोय? आता सगळेच टेन्शन मध्ये आहे. तू फक्त तुझी फालतू बडबड बंद कर. आमिर, विकास, काय रे, काय झालं? माया, ओके, दॅट्स इट. आपल्याला इकडनं निघायलाच हवं. विकास बरोबर बोलतोय. ओके, तुमचं सामान घ्या, मी गाडी स्टार्ट करतो.
गाडी स्टार्ट होत नाहीये. काय हे काय होतंय? नीता पॅनिक नकोस. हेच तर मायाला पाहिजे. ही माया ही माया माया आपल्याला नाही सोडणार. मारून टाकेल आपल्याला. नीता काही नाही होणार, बिलीव्ह मी. हा आवाज तुम्ही ऐकताय? हा मायाचा रडण्याचा आवाज आहे. सॅम, तू इथेच थांब. विकास, माझ्यासोबत चल. नाही, तुम्ही लोक कुठेच नाही जाणार. ती काही पण करू शकते, काही पण. डोंट वरी, काही होणार नाही. सॅम आहे ना तुमच्यासोबत. ओके ओके. विकास, चल लवकर. सॅम, तू ठीक आहेस? काय होतंय? आपण सगळे मरणार. काय? हे काय म्हणतोयस? आपल्यामधून कोणी जिवंत नाही राहणार. सॅम, तू असं का बोलतोयस? बस मला माहिती आहे, मी तर जीवनामध्ये अजून काहीच नाही केलंय. आय डोंट वॉन्ट टू डाय. सॅम, प्लीज, वी आर नॉट गोइंग टू डाय. ओके? काहीच होणार नाही आपल्याला. ओके? तू असं कसं बोलू शकतेस? हां, बस मला माहिती आहे, ती आपल्या सगळ्यांना एक एक करून मारून टाकणार. वी हॅव ट्रॅप्ड. दिस इज द एंड. गप्प बस सॅम. सॅम, प्लीज, यावेळी आपल्याला एकत्र राहायचा प्रयत्न करायचा आहे. सो प्लीज प्लीज. काय झालं? काही नाही. मी गाडी पुन्हा स्टार्ट करायचा प्रयत्न करतो. आपल्याला इथून निघावंच लागेल.
सॅम, तुला काय होतंय? अरे वेडा झालास का? तुम्ही सगळे बाजूला व्हा, मला जाऊ द्या. सॅम ऐक, जाऊ द्या. ऐक. बाजूला व्हा तुम्ही सगळे. सॅम थांब! सॅम! सॅम ऐक माझं. सॅम बंदूक माझ्या हातात दे. सॅम थांब. सॅम तिकडे नको जाऊ. सॅम तिथे जाऊ नकोस, थांब. अरे सॅम वेडेपणा करू नकोस. सॅम मूर्खपणा करू नकोस. सॅम सोड. सॅम ऐक माझं. बंदूक हातात दे माझ्या. सॅम ऐक. सॅम सोडा मला. मला जाऊ द्या. सॅम ऐक. सॅम शांत हो. मला जाऊ दे. जाऊ दे मला. सॅम. मला बांधतो कशाला? सॅम छटा. बाय गॉड, हे आपल्यासोबत काय होत आहे? सॅम, तुला काय झालंय? मला काय नाही झाले, मला उघडा. तू फक्त शांत बस सॅम. आता मायाबद्दल कोणी काही बोलणार नाही. नीता, विकास, मला नाही वाटत आपण इथून जिवंत निघू शकतो. असं नको बोलूस नीता. हा कसला आवाज होता? आवाज तर इथूनच आला होता, पण इथे तर कोणीच नाहीये. ही माया आता आपल्याबरोबर माइंड गेम खेळते. चला इथून. हे सगळं मी नाही केलंय. मी माया नाहीये. सॅम, विशाल, हे तू काय केलंस? नाही, हे मी नाही केलंय. सॅम,
ह्याचा अर्थ सॅम अगदी बरोबर बोलत होता. हे सगळं निशा करत होती. निशा सायको आहे. सॅम, अमित, अरे आता काय करायचं? ही डेड बॉडी. अरे काय केलं यार मिशालने? नाही, मिशाल हे करूच शकत नाही. मिशाल माया असूच शकत नाही. या सगळ्याचा काहीच अर्थ लागत नाहीये. हे जे काही आपल्याबरोबर घडतंय, नथिंग इज मेकिंग एनी सेन्स. ही मिशाल जीप घेऊन कुठे गेली आता? वेट, मला विचार करू दे. फादर, प्लीज हेल्प मी. प्लीज. बस. मी तुझीच वाट पाहत होतो मारिया. तुम्हाला माहिती नाही मी काय केलंय? मी त्याला असं कसं मारू शकते? तू त्याला नाही मारलंस माय चाइल्ड. तिला मायाने मारला आहे. माया? कोण आहे ही माया? आणि काय हवंय तिला? तुम्हाला जे काही माहितीये ते प्लीज मला सांगा. मिस्टर आणि मिसेस जोसेफ माझे खूप जवळचे मित्र होते. जेव्हा त्यांनी हे घर खरेदी केलं तेव्हा त्यांना खरं तर माहीत नव्हतं की ते किती मोठी चूक करत आहेत. काही महिन्यानंतर त्यांना 2 जुळ्या मुली झाल्या, मारिया आणि माया. त्या दोघींचे चेहरे तर एकसारखेच होते, पण प्रत्यक्षात खूप फरक होता. मायाची ग्रोथ खूप वेगात होत होती. ती वेळेच्या आधीच बोलायला लागली होती, चालायला लागली होती आणि विचित्र प्रकारची ड्रॉइंग्स बनवायला लागली. पण मारिया म्हणजेच तू एक नॉर्मल चाइल्ड होती. म्हणजे माया माझी बहीण होती? येस माय चाइल्ड. जेव्हा मायाने हे ड्रॉइंग काढलं होतं तेव्हा मिस्टर जोसेफ तिला माझ्याकडे घेऊन आले. मी मायाच्या डोळ्यात तेव्हा राक्षसाला पाहिलं आणि मिस्टर जोसेफनं सांगितलं की तुला मायापासून त्यांनी दूर ठेवावं. म्हणूनच त्यांनी तुला एका चांगल्या फॅमिलीच्या हवाली केलं. पण माझे आता पॅरेंट्स कुठे आहेत? आणि त्यांनी मला कॉन्टॅक्ट का नाही केला? मी त्यांना खूप शोधलंय. मायाने देखील तुला खूप शोधलं. खरं म्हणजे तुला तिनेच इथे बोलवलं आहे. मला भीती होती की तू इथे आलीस तर काय होईल. जसजशी माया मोठी होत गेली तिच्या अंगातला राक्षस जास्त शक्तिशाली आणि खतरनाक होत गेला. मी खूप प्रयत्न केला पण
पण मिस्टर जोसेफ आणि मिसेस जोसेफ हार मानायला तयार नव्हते. खूप डॉक्टरांना दाखवलं. जेव्हा डॉक्टरांनीही हात वर केले तेव्हा त्यांनी स्वतःच तिची ट्रीटमेंट सुरू केली. ते तिच्या खोलीत जायला घाबरत होते. इतकंच काय, तिला जेवण वगैरे देणंही प्रॉब्लेम होता. शेवटी अखेरीस मिस्टर आणि मिसेस जोसेफ यांनी त्या राक्षसापुढे आपली मान झुकवली आणि मग निर्णय घेतला की मायाला विषाचं इंजेक्शन दिलं जावं आणि विसरून जावं की त्यांची एखादी मुलगी देखील होती. मायाचं असं मरून जाणं हेच आपल्यासाठी योग्य आहे असं त्यांना वाटलं. पण त्यांनी मायाला घराच्या आतमध्ये का काढलं? त्याचं कारण की त्यांनी मायाच्या सोबतच घर सोडण्याचा देखील निर्णय घेतला होता. ज्या दिवशी ते इथून जाणार होते त्याच्या आदल्या रात्री मिस्टर जोसेफ यांनी स्वतःला फाशी लावून घेतली. आणि मिसेस जोसेफ यांचा मृतदेह त्यांच्या खोलीमध्ये सगळ्यांना सापडला. आम्हीच त्या दोघांना मायाच्या शेजारीच गाडून टाकलं. पण मायाने त्यांना का मारलं? त्यांचा काय दोष होता? जस्ट लिव्ह माय चाइल्ड. इथून निघून जा आणि पुन्हा कधीच परत येऊ नकोस. आणि ते बाकी सगळे कोण आहे? त्या लोकांच्या जे त्या घरात आले. नाही, मी मायाला असं नाही करू देऊ शकणार. मी असं नाही करू देणार. अगं थांब थांब मारिया, तू मायाला नाही थांबवू शकत. मायाला कोणीच थांबवू शकत नाही. प्लीज अमित, काहीतरी कर. जर आपण इथून नाही निघालो ना तर माया आपल्याला सुद्धा मारून टाकेल. विकास, सॅमची बंदूक कुठे आहे? ठीक आहे. यात किती गोळ्या आहेत? 2 गोळ्या आहेत. काय बोलतोयस तू? तू तू कुणाला मारणार आहेस? नीता, रिलॅक्स. आपल्याला काही होणार नाही, निघून जाऊ आपण. पण मायाला तू या बंदुकीने मारणार आहेस? मायाला नाही.
माझी इच्छा होती ना की मी वापस आली पाहिजे, म्हणून मी आली वापस. मी माझ्या मित्रांना काहीच होऊ देणार नाहीये, काहीच होऊ देणार नाहीये. ऐकत आहे ना तू? समोर ये. आता आपण का वेट करतोय विकास? आता तर गाडी पण आली आहे. प्लीज प्लीज निघा इथून. हो, नीता अगदी बरोबर बोलतेय. मिशालला घेऊन ताबडतोब निघून जाऊया, नाहीतर माया परत येईल. माया आलीये. माया आली आहे. त्रास होतोय तुला? मिशाल मरेल तर तुला त्रास होईल ना? मिशालशी प्रेम करतोस ना तू? तुकडे करून टाकणार मी तिचे. हळू हळू हळू. हे बघ, हे बघ. कोणाला मारतोय तू? मिशालला की मायाला? सोड मिशालला माया. अमित, 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 तू हे काय करतोय? मिशाल, मी कुठे आहे? तू अमित, आणि तुला माहितीये, तू सोडून जाण्याची भीती मला सतत असते. एक तूच तर आहे माझ्या आयुष्यात. नेहमी तुझाच राहीन. आणि आता तर ते तुझं स्विमिंग पूलवालं ड्रीम हाऊस पण आहे. त्याच्यात काय होतं? वॉकिंग वॉटर.